नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुपर 50 मालेगाव या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मी प्राध्यापक संदीप शेवाळे सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना जे काही मुख्य 3 घटक असतात, आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना मुख्य 3 घटकांचा विचार केला जातो। त्याच्यामध्ये पहिला घटक असतो मित्रांनो की अभ्यास करत असताना भाषा, दुसरा घटक असणार आहे व्याकरण आणि तिसरा घटक असणार आहे मित्रांनो शब्दसंग्रह। बघा, या 3 घटकांचा अभ्यास केल्यानंतर मराठी व्याकरणाचा अभ्यास क्लिअर होत असतो। त्याच्यामध्ये हा टॉपिक आपण संपवलेला आहे। दुसरा घटक असणार आहे व्याकरण। मराठी भाषेचा व्याकरणाचा अभ्यास करत असताना पुन्हा 3 घटक पडतात। पहिला असेल वर्णविचार, दुसरा असेल शब्दविचार आणि तिसरा आणि शेवटचा घटक असणार आहे वाक्यविचार। जर या 3 घटकांचा अभ्यास केला तर संपूर्ण मराठी व्याकरणाचा अभ्यास हा पूर्ण होत असतो। मग मित्रांनो, आपल्याला या 3 घटकांचा अभ्यास करायचा आहे, वर्णविचार, शब्दविचार आणि वाक्यविचार। याच्यातला या 3 घटकांपैकी जो पहिला घटक असेल वर्णविचार, मग आपल्याला हे बघायचं वर्ण कशाला म्हणतात, वर्णांचे प्रकार किती किंवा एकूण वर्ण किती आहेत। तर एक लक्षात घेतलं पाहिजे की वाक्य हे शब्दांपासून बनत असतं, वाक्य हे शब्दांपासून बनत असतं आणि शब्द हे वर्णांपासून बनत असतं। म्हणून अभ्यासाचा जो पहिला घटक असेल, जो पाया असेल, तो असणार आहे वर्णविचार। मग व्याकरणाच्या अभ्यासाचा पहिला जो घटक असणार आहे तो असणार आहे वर्णविचार। मग या वर्णविचारामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे, तर वर्णविचारामध्ये जो पहिला घटक असेल तो म्हणजे एकूण वर्ण। म्हणजे काय की मराठी भाषा जी आहे, ज्या वर्णांवरती अवलंबून आहे, ज्या वर्णांपासून मराठी भाषा तयार झालेली आहे, असे एकूण वर्ण किती आहेत त्या घटकांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो। त्याच्यानंतर ह्या वर्णांपासून जे काही अक्षर बनलेली आहेत त्या अक्षरांचा अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यानंतर जर अक्षर पासून एखादा शब्द बनला असेल आणि त्या शब्दांना जर सांगायचं असेल, शब्दांना जर जोडायचं असेल तर त्याचा अभ्यास करताना मित्रांनो संधी या घटकामध्ये करावा लागतो। म्हणून वर्णविचारामध्ये आपल्याला ह्या 3 घटकांचा अभ्यास करावा लागतो। पहिला असणार आहे वर्णविचार, वर्णविचारामध्ये एकूण वर्ण, दुसरा असणार आहे अक्षर आणि तिसरा असणार आहे संधी। मग आपण या घटकाचा आज अभ्यास करणार आहोत। मग मित्रांनो, एकूण वर्ण शिकत असताना सगळ्यात आधी वर्ण कशाला म्हणतात ते सांगतो मित्रांनो। वर्णाचा अर्थ होतो मित्रांनो रंग। मित्रांनो, जे ध्वनी चिन्ह बोलल्यानंतर हवेमध्ये विसरून जातात, नष्ट होऊन जातात, मग ते नष्ट होऊ नये, जे ध्वनी केल्यानंतर नष्ट होऊ नये, पुन्हा स्मरणात आणण्यासाठी विशिष्ट रंगाने जे लिहून ठेवले जातात त्यांना काय म्हणतात मित्रांनो, वर्ण असे म्हणतात। मग वर्णाचा अर्थ असा होतो रंग। आणि मित्रांनो, रंगाने जे लिहून ठेवले जातात, पुन्हा आपल्याला स्मरणात येण्यासाठी, पुन्हा वापरात येण्यासाठी जे लिहून ठेवले जातात त्यांना वर्ण असे म्हणतात। आणि ह्या वर्णांचा जो पाया असेल त्याला काय म्हणतात मित्रांनो, मूलध्वनी असे म्हणतात। मग मित्रांनो, मराठी भाषेमध्ये असे एकूण वर्ण किती आहेत, असे एकूण मूलध्वनी किती आहेत हे आपल्याला बघायचं आहे। मग मित्रांनो, वर्णविचारामध्ये जो पहिला घटक असणार आहे तो म्हणजे एकूण वर्ण। तर मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण आहेत 48 प्लस 2 बरोबर 50। एकूण वर्ण किती आहेत असा जर प्रश्न विचारला, तुमचं उत्तर असणार आहे 50। एमपीएससी ने मित्रांनो आतापर्यंत एकूण वर्ण किती असा जेव्हा प्रश्न विचारलेला असेल तेव्हा उत्तर दिलेलं आहे 48। परंतु अलीकडे महाराष्ट्र शासन अधिनियम 2009 या अधिनियमानुसार 2 नवीन वर्णांचा समावेश करण्यात आला, म्हणून सध्या 48 प्लस 2 असे एकूण 50 वर्ण मराठी भाषेमध्ये आहेत। मित्रांनो, काही पुस्तकांमध्ये 52 हे एकूण वर्ण सांगितले जातात, परंतु क्ष आणि ज्ञ यांना वर्ण न म्हणता ते एक संयुक्त अक्षर आहे मित्रांनो। म्हणून असे एकूण वर्ण किती असे प्रश्न विचारला की मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण किती, तुमचं उत्तर असलं पाहिजे 50। आणि ते जे 2 आहेत ते मिळून 52 होतात आणि या 52चा वापर करून मराठी भाषेमध्ये त्याचा वापर केला जात असतो। मग हे जे एकूण वर्ण 50 आहेत, हे 50 वर्ण कसे विभागून दिलेत, यांचं डिव्हायडेशन कसं आहे बघा। मग यांचं डिव्हायडेशन मध्ये मित्रांनो जर बघितलं, एकूण वर्ण 50 आहेत, त्याच्यामध्ये स्वर, दुसरं असेल स्वरादी आणि शेवटचा आणि तिसरं असणार आहे व्यंजन। बघा, जे एकूण 50 वर्ण आहेत, हे 50 वर्ण
स्वर, स्वरादी आणि व्यंजन ह्या 3 घटकांमध्ये विभागून दिलेले आहे. मग पहिला घटक कोणता? तर पहिला घटक असणार आहे स्वर. मग एकूण स्वर किती? तर स्वर आहेत 12 आणि 2 बरोबर आहे 14. म्हणजे काय? ह्या एकूण वर्णांमध्ये जे काही 2 वर्ण वाढले ä आणि अ, हे दोघही वर्ण स्वर या घटकामध्ये टाकण्यात आलेले आहेत. म्हणून आधीच 12 स्वर होते आणि सध्या हे 2 वाढल्यामुळे 14 स्वर झालेले आहेत. स्वरादी किती आहेत? तर स्वरादी आहेत 2 आणि व्यंजन आहेत टोटल एकूण 34. म्हणजे 34 आणि 2 36, 36 आणि हे 14 एकूण किती झाले? 50. म्हणून मित्रांनो एकूण जे वर्ण 50 आहेत हे 50 वर्ण या 3 घटकांमध्ये विभागून देण्यात आलेले आहेत. मग मित्रांनो स्वर 14, स्वरादी 2 आणि व्यंजन 34 अशा पद्धतीने हे एकूण 50 एकूण वर्ण आहेत. मग मित्रांनो ह्या 3 घटकांपैकी पहिल्या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मग मित्रांनो स्वर कशाला म्हणतात? स्वर कोणकोणते आहेत? स्वरांचे प्रकार किती आहेत? या सर्व घटकांचा आपल्याला अभ्यास स्वर या घटकामध्ये करावा लागेल. हा घटक संपल्यानंतर स्वरादी आणि स्वरादी नंतर व्यंजन. समजतंय मित्रांनो? ह्या आपल्याला 3 घटकांचा अभ्यास करावा लागतो मित्रांनो. परंतु यांचा उच्चार करत असताना आपल्याला 2 प्रकारे करावा लागतो. हे जे 3ही घटक असतील ह्या 3 घटकांचा अभ्यास करत असताना आपल्याला 2 पद्धतीने अभ्यास करावा लागतो. तर 2 पद्धती कोणत्या असतील? त्याच्यामध्ये पहिलं असेल की त्यांचं लिखाणानुसार हे एकूण वर्ण. लिखाणानुसार म्हणजे काय? त्यांचं लिखाण कसं केलं जातं त्याच्यानुसार. आणि जो दुसरा घटक असेल तो म्हणजे उच्चारानुसार एकूण वर्णांचे प्रकार. म्हणजे बघा लिखाणानुसार वर्णांचे प्रकार केले जातात आणि त्याच्या उच्चारानुसार सुद्धा मित्रांनो एकूण वर्णांचे प्रकार केले जातात. मग आपल्याला ह्या 2 प्रकारे हे एकूण वर्ण बघायचे आहेत. मग मित्रांनो आपण सुरुवात करणार आहोत की लिखाणानुसार एकूण वर्ण आहेत ते कसे लिहिले जात असतात त्या थोडक्यात आपल्याला माहिती बघायची आहे. मग मित्रांनो मी हे आता पुसतो आणि मित्रांनो सुरुवात करूया स्वरांना. की स्वर कशाला म्हणतात? स्वर म्हणजे काय आणि स्वरांचा वापर कसा केला जातो किंवा स्वरांचे प्रकार किती आहेत? ठीक बघा या ठिकाणी आपल्याला सुरुवात करायची आहे स्वरांपासून. की स्वर कोणकोणते आहेत, स्वर म्हणजे काय, स्वर कशाला म्हणतात हे आपल्याला बघायचं आहे. मग मित्रांनो या ठिकाणी मी स्वर हे नाव देतो. स्वर आहे 12 + 2 बरोबर 14. हे जे काही स्वर आहेत हे स्वर कोणकोणते आहेत हे आपण थोडक्यात बघूया. 14 स्वर कोणकोणते आहेत बघा मित्रांनो. अ, आ, ई. मित्रांनो मी इथे खाली लिहितो म्हणजे आपल्याला त्याचं चिन्ह काढता येणार आहे. अ, आ, पहिली ई, दुसरी ई, पहिला ओ, दुसरा ओ, रू, रुल्लू, ए, नंतर ॲ, नंतर ऐ, ओ, नंतर अ आणि शेवटचा स्वर असणार आहे औ. मित्रांनो एक गोष्ट क्लिअर करा, आणि आ यांना स्वर म्हणत नाही. आणि आ हे स्वरादी आहेत. लहानपणी आपल्याला जे काही अंकलिपी असते त्याच्यामध्ये मित्रांनो शिकवलं जायचं की आणि आ हे स्वर आहेत. परंतु मित्रांनो बाराखडी लिहित असताना त्यांचा समावेश करतात. बाराखडी लिहित असताना आणि आचा समावेश केला जातो, त्यांना स्वर म्हणायचे नाही, तर ते स्वरादी आहेत. स्वरादी या टॉपिक मध्ये मी तुम्हाला शिकवणारच आहे. बघा मग हे जे एकूण 14 स्वर आहेत मित्रांनो बघा, आधी 12 स्वर होते. ॲ आणि अ हे 2 नवीन स्वर आलेत मित्रांनो. ह्या स्वरांना स्वतःच एक चिन्ह आहे मित्रांनो. प्रत्येक स्वराला स्वतःच एक चिन्ह असतं. त्या चिन्हांचा वापर व्यंजनामध्ये करून बाराखडी तयार केली जात असते. म्हणजे काय, कुठलंही व्यंजन असेल त्या व्यंजनामध्ये जर कधी या 14 स्वरांचा जर कधी समावेश केला तर मित्रांनो बाराखडी लिहिण्यास मदत होत असते. जसं की आपण बघूया की जे काही अ आहे, अचं चिन्ह आहे अशी शिरोरेषा. आ, ई, पहिला उकार, दुसरा उकार, रू आणि ऋ याचं सोडून द्या. ए ला एक मात्रा द्या. ॲ, ऐ एक काना एक मात्रा.
एक कान आणि अर्धचंद्र, एक कान आणि 2 मात्रा, हे त्यांचे स्वतःचे असे चिन्ह आहेत मित्रांनो. यांचा वापर रू आणि लू ह्या 2 स्वरांचा वापर अलीकडे मराठी भाषेमध्ये अतिशय कमी होतो, म्हणजे लुप्त पावत चाललेले असे स्वर आहेत. रूचा थोड्याफार प्रमाणात वापर होत असतो, परंतु लू हे लुप्त पावत चाललेला स्वर आहे. लू पासून फक्त एकमेव शब्द क्लुप्ती हा एकमेव शब्द उरलेला आहे. बाकी ह्या 2 स्वरांचा वापर फारसा होत नाही. मग मित्रांनो, ह्या ज्या काही चिन्ह आहेत, ह्या चिन्हांमध्ये जर कधी आपण कुठलंही व्यंजन टाकलं तर मित्रांनो बाराखडी ही तयार होत असते. ते आपण थोडक्यात बघूया. जसं की मी या ठिकाणी एखादं कुठलंही व्यंजन टाकलं, जसं की मी क टाकतो, क 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 आणि क. बघा, तर या ठिकाणी क का की की कु कु के क्या कै को क कौ अशा पद्धतीने मित्रांनो बाराखडी तयार होत असते मित्रांनो. त्याच्यामध्ये बाराखडी तयार होत असताना आणि आ, बघा मित्रांनो, याला म्हणतात मित्रांनो अनुस्वार, याला म्हणतात विसर्ग. बघा, याला आपण असं म्हणतो आणि आहा. म्हणजे आणि आ आहे ना मित्रांनो, यांचे हे चिन्ह आहेत. बघा, हे असे चिन्ह. तर या चिन्हांमध्ये जर तुम्ही कधी कुठलंही व्यंजन मिळवलं, जसं बघा कम तयार झाला आणि हा का तयार झाला, म्हणजे याचा अर्थ असा होतो मित्रांनो की बाराखडी तयार होण्यासाठी हे स्वर आणि ह्या 2 स्वरादींचा वापर करावा लागत असतो. मग मित्रांनो, हे स्वर कोणकोणते, 14 स्वर कोणते हे बघितलं. त्याच्यानंतर मित्रांनो, ह्या स्वरांपासून कशी बाराखडी तयार होते, स्वरांना कसं चिन्ह, स्वतःचं चिन्ह आहे, हे आपण थोडक्यात बघितलं मित्रांनो. आता बघूया स्वरांचं वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो. बघा, या ठिकाणी मी लिहितो कम आणि का, कम आणि का, हे 2 स्वरादी आहेत, हे विसरता कामा नये. याला कोणीही स्वर म्हणू नये. हे 2 स्वर आदी आहेत, स्वर आदी. ठीक आहे, यांना स्वर म्हणायचं नाही, परंतु बाराखडीमध्ये मात्र यांचा वापर केला जात असतो. आता थोडक्यात आपण बघूया मित्रांनो स्वर आणि स्वरांचं वैशिष्ट्य. बघा, स्वर कशाला म्हणतात. बघा, नंबर 1 स्वर. स्वर म्हणजे मित्रांनो सुरू या शब्दापासून स्वर तयार झाले मित्रांनो. मग सुरू म्हणजे काय, तर सुरू म्हणजे मित्रांनो उच्चार करणे. सुरू म्हणजे काय, उच्चार करणे. सुरूचा अर्थ होतो उच्चार करणे. ज्यांचा उच्चार केला जातो त्यांना सुरू असे म्हणतात. या सुरू पासून स्वर तयार झालेला आहे. स्वरचा अर्थ असा होतो सूर. सूर म्हणजे मित्रांनो ध्वनी किंवा मागे जो काही सूर निघतो, लय निघतो, त्याला सूर असे म्हणतात. जसं की आपण एखादा वर्णाचा उच्चार केला तर त्याच्या मागे सूर निघत असतो, त्याला स्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ मी म्हटलं मित्रांनो प प, तर प म्हणताना शेवटी सूर निघतोय अ चा. बघा, प अ म्हणजे शेवटी अ निघतो आहे, म्हणजे याचा अर्थ असा होतो स्वर म्हणजे ध्वनी किंवा लय होय. मग मित्रांनो स्वरांचा मित्रांनो तिसरं वैशिष्ट्य असेल की वापर कुठे होत असतो मित्रांनो. बघा, वापर किंवा त्याचं वैशिष्ट्य काय आपण हे बघणार आहोत. स्वरांचं वैशिष्ट्य काय, तर वैशिष्ट्य नंबर 1 बघा, हे स्वतः जे स्वर आहेत ना, हे 14 स्वर आहेत ना, हे मित्रांनो स्वतंत्र तसेच पूर्ण उच्चाराचे आहेत. पूर्ण उच्चाराचे आहेत. हे पूर्ण उच्चाराचे असल्यामुळे म्हणून त्यांना अक्षर असे म्हणतात. बघा, अक्षरही म्हणतात. त्यांना काय म्हणतात मित्रांनो, म्हणजे स्वरांचा उच्चार पूर्ण होतो म्हणून स्वरांना अक्षर असेही म्हणतात. बघा, नंबर 2 त्यांचा उच्चार करताना मुखातील हवा, म्हणजे आपल्या मुखाद्वारे जी काही हवा असेल मित्रांनो, ही मुखातील हवा ही मोकळी निघत असते. मोकळी निघते म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्यांना अडथळा निर्माण होत नाही. म्हणजे मित्रांनो स्वरांचा उच्चार करताना अडथळा निर्माण होत नाही. म्हणजे अडथळा निर्माण होत नाही. स्वरांचा उच्चार करताना अडथळा निर्माण होत नाही, हे दुसरं वैशिष्ट्य. आणि तिसरं वैशिष्ट्य असं आहे, उच्चार करत असताना
उच्चार करत असताना एका अवयवाचा म्हणजे आपल्या मुखामध्ये जे अवयव आहेत या अवयवाचा एका अवयवाचा दुसऱ्या अवयवाशी बघा दुसऱ्या अवयवाशी स्पर्श होत नाही, स्पर्श होत नाही. हे मित्रांनो स्वरांचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. काय सांगितलं मित्रांनो? उच्चार करत असताना स्वरांचा उच्चार करत असताना एका अवयवाचा म्हणजे आपल्या मुखातील जे अवयव आहेत म्हणजे जसं काय ओठ असेल, आपली जीभ असेल, ठीक आहे ना, दात असतील, हे जे आहेत मित्रांनो हे एकमेकांना स्पर्श करत नाही. कोण? जेव्हा स्वरांचा उच्चार करतो तेव्हा. समजतं मित्रांनो? ठीक आहे. चौथं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की व्यंजनांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी, कोणाचा उच्चार? व्यंजनांचा. जे 34 व्यंजन आहेत व्यंजनांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी, उच्चार पूर्ण करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते, स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते. म्हणजे याचा अर्थ असा होतो जर व्यंजनांचा पूर्ण उच्चार करायचा असेल तर मित्रांनो स्वरांचं सहाय्य हे घ्यावं लागतं. कसं घ्यावं लागतं तर या ठिकाणी उदाहरण बघा मित्रांनो. एक उदाहरण देतो तुम्हाला. जसं की मी या ठिकाणी असं लिहिलं मित्रांनो क. बघा आता हे क हे अक्षर आहे. क हे काय मित्रांनो? अक्षर आहे. याला अक्षर का म्हणतात मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, परंतु आता लक्षात ठेवा की याला क हे अक्षर आहे. पण मग क चा उच्चार करा. क क म्हणजे क चा जेव्हा उच्चार करतो ना त्यावेळेला अ चा मागे सूर निघत असतो. बघा क म्हणजे शेवटी अ निघाला. चला दुसरं एखादं व्यंजन घेऊया. आपण असं म्हणूया पे. बघा पे पे म्हणत असताना शेवटी कुठेतरी ए चा सूर निघत असतो. म्हणजे याचा अर्थ असा होतो यांची जर फोड केली असता म्हणजे क मध्ये अ हा स्वर मिसळलेला आहे आणि प मध्ये ए हा स्वर मिसळलेला आहे. बघा पे म्हणजे ए आला, क मध्ये शेवटी अ आला. म्हणजे याचा अर्थ असा होतो व्यंजनांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी स्वरांचं साह्य घ्यावे लागते. हे विधान लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा व्यंजनांमध्ये जर स्वर मिसळला तर तेव्हा पूर्ण अर्थाचं व्यंजन तयार होत असतं आणि तेव्हा पूर्ण अक्षर तयार होत असतं. हे आहे मित्रांनो स्वरांचं वैशिष्ट्य. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपण स्वर म्हणजे काय तर स्वरांचा वापर कसा करतात हे आपण बघितलं, स्वराची व्याख्या बघितली, स्वर म्हणजे सूर, स्वरांचं वैशिष्ट्य बघितलं. मग मित्रांनो अजून एक शेवटचं आणि चौथं आणि शेवटचं वैशिष्ट्य सांगतो मित्रांनो. ते म्हणजे काय की मराठी भाषेमध्ये जे काही नवीन स्वर आलेले आहेत, बघा जे नवीन स्वर आहेत, नवीन स्वर, ते नवीन स्वर आहेत मित्रांनो ॲ आणि अ. बघा ॲ आणि अ. बघा मित्रांनो हे जे दोन मराठी भाषेमध्ये नवीन स्वर आलेले आहेत ना, हे मराठी भाषेमध्ये आलेले स्वर हे कुठून आले किंवा कोणी आणले असा जर प्रश्न विचारला असता तुमचं उत्तर असलं पाहिजे. बघा पहिला प्रश्न आहे कुठून आले तर त्याचं उत्तर असणार आहे इंग्रजी भाषेतून आले. बघा कोणत्या भाषेतून आले मित्रांनो? नवीन स्वर ॲ आणि अ कोणत्या भाषेतून आले तर त्याचं उत्तर असणार आहे इंग्रजी भाषेतून. कोणी आणले असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असणार आहे डॉक्टर अरविंद मंगरुळकर. बघा मित्रांनो हे लक्षात ठेवा मित्रांनो. याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. इथून पुढेही विचारला जाऊ शकतो की जे काही मराठी भाषेमध्ये नवीन दोन स्वर आलेले आहेत ना ॲ आणि अ त्यांचं ते कोणत्या भाषेतून आले किंवा ते कोणी आणले याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. मित्रांनो हे जे आपण बघितलं मित्रांनो हे स्वराबद्दल एकदम बेसिक माहिती बघितली आहे मित्रांनो. म्हणजे काय की स्वर कोणकोणते आहेत, त्याच्यामध्ये नवीन स्वर कोणते आहेत, स्वरांचं स्वतःचं चिन्ह काय, स्वरांचं वैशिष्ट्य काय आणि नंतर मराठी भाषेमध्ये नवीन स्वर आलेले आहेत ना ते स्वर कोणकोणते हे आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला बघायचा आहे की स्वर आणि स्वरांचे प्रकार आणि या ठिकाणी स्वर हे पूर्णतः कंप्लीट होत असतील मित्रांनो. जे पुढचे जे व्हिडिओ असेल मित्रांनो त्या स्वरांचे प्रकार हे आपण बघणार आहोत. मित्रांनो अपेक्षा करतो की तुम्हाला स्वर म्हणजे काय हे कळलं, स्वरांचं वैशिष्ट्य कळलं असेल आणि परीक्षेमध्ये जर याच्यावरती काही प्रश्न आला तर 100% मित्रांनो यांच्या पलीकडे काहीही प्रश्न येणार नाही याची अपेक्षा करतो मित्रांनो. जर कोणाला काही मित्रांनो अडचण असतील तर ते मित्रांनो मला कॉल करू शकता. माझा नंबर आहे मित्रांनो 9730038889. हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे मित्रांनो.
तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा 84 59 43 0592 या नंबरवरती कॉल करू शकता. धन्यवाद मित्रांनो.